प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 8 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. गौरी आता अभिमन्यू सरांना विचारत असते की सर काय झालं तुम्हाला, हे पेन कोणी दिलंय का तुम्हाला. अभिमन्यू सर खूप चिडतात आणि म्हणतात तुला आधी सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळाढवळ केलीस ना तर ते मला चालणार नाहीये. परत जर असं केलंस तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल. आता एवढ्या जोरात ते ओरडतात. खरं तर गौरीने घाबरायला पाहिजे, पण ती काय बोलते बघा. अभिमन्यू सर आता तिच्यावर चिडून निघून जातात. पण आता गौरी मनातल्या मनात म्हणजे मोठ्यानेच बोलते की तुम्ही किती कडवटपणा दाखवाल सर, पण मला माहिती आहे की तुम्ही असे नाही आहात. तुमच्या मनामध्ये कुठल्या तरी आठवणी आहेत ज्यांनी तुम्हाला कडवट बनवलंय. तुम्ही मनातनं प्रेमाचा झरा आहात. फक्त तो झरा माझ्या वाट्याला येईपर्यंत मी तुमची वाट बघेल. मी वाट बघेन सर तुमची. गौरी हे सगळं पॉझिटिव्हली घेते, हे मात्र छान दाखवलंय त्यांनी. आता बघा प्रेक्षकांनो, पहाट म्हणजे दुसरा दिवस उजाडलाय आणि आता भाऊबीज आहे त्या दिवशी. आणि आता त्या फ्रीजचा जे तमाशा झालाय की विचारू नका. आता हा मन्या भाऊबीजेच्या दिवशी या गौरीच्या आईकडून औक्षण करायला नाही म्हणत असतो. गौरीची आई म्हणत असते, अरे मन्या, अरे बहीण नसली तरी काकू मावशी औक्षण करत असतात, त्यांनी केलं तर चालतं, ओवाळलं तर. मन्या म्हणत असतो, पण मला बहीण आहे ना, दरवर्षी तीच मला ओवाळते आणि आज पण तीच ओवाळणार मला, ती का नाही आली ओवाळायला. गौरी येते तेवढ्यात आणि म्हणते, हे काय आले मी मन्या. मन्या गौरीला बघून खूप खुश होतो आणि सोबत अभिमन्यू सर पण आलेत. बरे बाबा, अभिमन्यू सर चांगले सासूरवाडीच्या वाऱ्या करतात. आता गौरीचे बाबा म्हणतात, बरं झालं आलात तुम्ही सर. मग आता ते म्हणतात, तुम्ही एवढा आग्रहच केला त्यामुळे यावंच लागलं. काकू म्हणते, वेलकम, तुमचा आवाज ऐकला तशी बाहेर आले मी. आता गौरीची आई म्हणते, भाऊबीजेला आलीच आहेस तर तेवढं करून निघ म्हणावं. गौरीला तिच्या आईचं बोलणं जरा लागतं, जरा काय बरंच लागणार. गौरीचे बाबा म्हणतात, अगं पहिली दिवाळी आहे गौरीची, मी सांगितलं तिला फराळासाठी ये, तर जावई बापू मला म्हणाले जावई म्हणून काही देणार नसाल तर फराळाला येतो. आता लगेच गौरीची आई मनातल्या मनात म्हणजे मोठ्यानेच बोलते की मुलगीच घेऊन गेले तर आणखीन काय द्यायचं यांना, असं बोलून त्या निघून जातात. पण आता बघा प्रेक्षकांनो, गौरी मन्याला छान औक्षण करते. मन्या छोटा असल्यामुळे गौरीनेच मन्याला छान छान गिफ्ट दिले आहे, जे मन्याला खूप आवडलंय, काहीतरी शर्ट वगैरे असावा त्यात. आता अभिमन्यू सर म्हणतात, अरे मन्या, तुझ्या ताईने खास तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय बरं का, सांग कसं वाटलं तुला. मन्या गौरीला थँक्यू म्हणतो. आता या काकूने सरांना पाणी दिलंय आणि म्हणते कशी, काय हो सर, आल्यापासून पाणी पण घेतलं नाही हो तुम्ही. अरे देवा, सॉरी सर, काय आहे ना, आमच्याकडे हे असंच पाणी आहे. नाही नाही, तुमच्याकडे खूप छान कोल्ड वॉटर असेल ना, तुम्हाला छान थंड थंड पाणी प्यायची सवय असेल. सर सॉरी काय आहे, 2 महिने झाले पाणी थंडच होत नाही हो आमच्या फ्रीजमध्ये. आता आम्हाला तर सवय झाली हो, आमच्या गरिबाच्या नशिबात कुठे कोल्ड वॉटर वगैरे. पाण्याचं म्हणू नका हो, भाज्या तर इतक्या खराब होतात की काकू कोणाला बोलायचं चान्सच देत नाही प्रेक्षकांनो. आता ती सारखी सांगत असते. काकू म्हणतात, दर 2 दिवसाला तो फ्रीज खराब होतो बाई, एवढे पैसे जातात सुधरवायला. अहो भाऊजींची औषधही राहत नाही तो फ्रीजमध्ये, त्यांच्या तब्येतीवर परिणाम व्हायचा ना. तसं आम्ही आमच्या बाजूच्या काकूंच्या फ्रीजमध्ये ठेवतो काही औषधं, पण भाज्या खराब झाल्या तर ठीक, पण औषधं खराब झाले तर, भाऊजींच्या तब्येतीला काही झालं तर, अगं बाई, आधीच पैशाची चणचण आणि त्यांच्या आजारपणाचा खर्च, खरंच फारच अवघड झालंय हो. शेवटी गौरी म्हणते, अगं काकू, मी काय म्हणते, ते फराळाचं केलंस ते देतेस का, आई यायच्या आधी जायचंय आम्हाला. मग आता काकू म्हणते, हो बाई देते देते. अगं गौरी, अगं तुला माहितीये का, या वर्षीच्या चकल्या मी केल्याय बाई माझ्या हाताने, बघ बाई तुला आवडता का. आता गौरीला खाल्ल्याशिवाय पर्याय का. तर अभिमन्यू सरांना काकूचं दुखणं कळलंय की काकूला नवीन फ्रीज हवा आहे, म्हणून काकूने एवढं सविस्तर संदर्भासहित उत्तर दिलेलं आहे सरांना. आता बघा, ही रागिणी ती आलेली साडी फाडतीये बरं का कैचीने, पण हे करायची रागिणीला गरज होती का, ऑलरेडी तिने घेऊन टाकली होती ना ती साडी, आता फाडून काय उपयोग आहे. मग आता तो तिचा भाऊ शेखर तो सांगत असतो, अगं ए बाई रागिणी, असं वागू नको, कशाला असं वागतेस तू, ना त्या सिरियल मधल्या खलनायिकेसारखी वागायला लागली असेल. अगं अभिमन्यूच्या मनात तुझ्याविषयी जरा तरी सॉफ्ट कॉर्नर राहील का. अगं अभिमन्यूने तुझ्याशी लग्न नाही केलं याचं थोडं सुद्धा गिल्ट राहणार नाही त्याच्या मनामध्ये, निघून जाईल सगळं तुझा विचार त्याच्या मनातून. आता रागिणी त्याला कैची दाखवते आणि मग लगेच शेखर म्हणतो, अगं म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं, पण काय आहे ना, अभिमन्यू म्हणेल की बरं झालं मी अशा महाभयंकरबाईशी लग्न नाही केलं, ते हे तुझं असं रूप पाहिल्यावर तू असंच बोलणार ग. तर ही लगेच त्याला कैची दाखवते. मग शेखर म्हणतो, ए ते मागं घे. अगं बाई, मी म्हणतोय
अगं ती कात्री साडीला लावू नको ग, म्हणून मी तुला असं सांगत होतो, बाकी काही नाही. ते आण माझ्या रुमालावर ठेव ती कात्री, आणि इकडे. आता ती रागिणी ती कात्री अल्लाद रुमालावर ठेवते. पण आता ती कात्री ठेवताना शेखर तिला आठवण करतो, म्हणजे आठवण करून देतो सॉरी, की अगो ते मेडिटेशन आहे ना तुझं, ते आठव. आता त्या कैचीवरती फुंकर मारते ती, शांत शांत मेडिटेशन. आता शेखर तिला समजवतो, अगं रागिणी जरा शांत ठेवायचं डोकं, सगळं कसं सुमडीत करायचं, हत्यारावरती आपली बोटं नाही उमटली पाहिजे, नाही कसं साप तर मारायचा, पण तो दुसऱ्याच्या काठीने, आपल्या काठीने नाही. अशा कामासाठी अर्पिता आहे ना आपल्याकडे, कळलं का तुला आता? आपण फक्त वाद पेटवायचं काम करायचं, धमाका करायचं काम तिचं, आणि काडीपेटी पण तिच्याच हातात द्यायची, कळलं का तुला रागिणी? आणि आपले हात मात्र वर ठेवायचे. अरे पण एवढं सगळं बोलण्यापेक्षा सरळ म्हणायचं ना, अर्पिताच्या खांद्यावर बंदूक ठेव आणि चालव अभिमन्यूवर गोळी. एवढं बोललं असतं तरी कळलं असतं आपल्याला. असो, तर आता इकडे फ्रीज पोहोचला बाबा काकूच्या घरात आणि या गौरीच्या माहेरी. आता ते गौरीचे बाबा म्हणत असतात, आम्हाला नकोय तो फ्रीज. मग आता लगेच ही काकू म्हणते, असं काय करता भाऊजी, सुखासुखी मिळालाय ना तो फ्रीज, आपली ऐपत आहे का फ्रीज घ्यायची, राहू द्या ना. आता ते गौरीचे बाबा म्हणतात, अगं शोभा, गौरीचं लग्न नॉर्मल परिस्थितीत झालेलं नाहीये ग, त्यांना करावं लागलं लग्न गौरीशी, आपण अशी भेटवस्तू घेणं चुकीचं आहे. नाही नाही ओ भाऊ, ते फ्रीज घेऊन जा बरं परत. आता लगेच ते काका म्हणतात, भाऊ तुम्ही या बरं माझ्यासोबत. आता काका बाहेर गेलाय. मग आता शोभा या गौरीच्या बाबाला फार भारी कन्व्हिन्स करते, पण ये बात कुछ हजम नाही हुई. म्हणजे खरं तर गौरीच्या बाबांनी तो फ्रीज एक्सेप्ट करायला नको होता, तर गौरीला तरी कळवायला हवं होतं. हा सीन जरा म्हणजे विशेष नाही वाटला मला. तर आता बघा पुढे ती काकू म्हणते, की असं काय करता भाऊजी, आपण काय फ्रीज मागून घेतलाय का धमकावून घेतलाय का, बाबा रे फ्रीज पाठव नाहीतर आम्ही आमची मुलगी घेऊन येऊ, असं काही केलंय का भाऊजी आपण? अहो उलट त्यांनी त्यांच्या मनाने दिला ना आपल्याला फ्रीज. अहो ते जावई खूप चांगले तो आपले. गौरीचे बाबा म्हणतात, आपण असं त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा का शोभा? आता ती शोभा म्हणते, अहो ती बायको आहे आता, गौरी सरांची बायको आहे, त्या दोघांचं खूप चांगलं चाललंय आता, गौरीवर प्रेम बसलंय त्यांचं, तिच्या प्रेमासाठी करतायत हे. म्हणजे त्यांना वाटत असेल ना की आपल्या बायकोच्या घरच्यांसाठी करावं, तिच्या प्रेमासाठी करतायत सर, म्हणून ते करताय. बरं समजा उद्या आपण हा फ्रीज ठेवून नाही घेतला, परत पाठवला, तर त्या सरांना राग आला म्हणजे सगळा राग आपल्या गौरीवर काढतील हो भाऊजी. तुम्हाला चालेल का? मग कळतंय का? सगळा राग आपल्या गौरीवर निघेल. मग गौरीचे बाबा म्हणतात, अगं पण मग माधवीला काय सांगायचं? मग ही काकू म्हणते, सांगू हो, लॉटरीत लागला म्हणून कशाला कोणाला काही सांगायचंय, आपण आपलं बघू ना नंतर. काय एवढा विचार करताय भाऊजी? आणि आता काकू त्या फ्रीजला मिठी मारून बसते. पण आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळं एकदम झटकीपट दाखवलं त्यांनी. म्हणजे काय झालंय बघा, आता ही रागिणी अर्पिताशी बोलत असते तेव्हा गौरी अभिमन्यू सरांचं शर्ट धुवायला म्हणून घेऊन जात असते, आणि आता त्या सरांच्या शर्टमधनं बरोबर पावती खाली पडली आहे आणि ती रागिणीने वाचली आहे. बरं आता पावती आहे फ्रीजची, कोणासाठी दिलाय काय दिलाय काही माहिती नाही, पण रागिणीने बरोबर अंदाज लावलाय. आता रागिणी अर्पिताला लावून देते आग आणि सांगते कशी, बघ ना अर्पिता, 30,000 रुपयाचा फ्रीज. अर्पिता म्हणते, अगं बाई दादानी फ्रीज घेतला, आता आपल्याकडे तर आहे ना फ्रीज, दादा पण ना उगाचच खर्च करत असतो काहीतरी. रागिणी डोक्यावर हात मारते आणि म्हणते, अगं अर्पिता किती भोळी आहेस तू, अगं त्या गौरीच्या घरी घेतला अभिमन्यूने फ्रीज, आता हा फ्रीज घेतलाय, मग हळूहळू एक एक वस्तू उकळेल ती. अगं मी तर म्हणते ही मुलगी पुढे जाऊन हे घर पण स्वतःच्या नावावर करून घेईल. आता लगेच अर्पिता म्हणते, बापरे हिने हिच्या माहेरी फ्रीज घेतला दादाकडून. रागिणी म्हणते, हे बघ बाई अर्पिता, मी बाहेरची आहे ग, मी एक ना एक दिवस या घरातून तर मी जाणारच आहे ग, पण मला तुझी फार काळजी वाटते ग. अगं अभि, तू, आभा, दादा, अगं स्पेशली तू ग अर्पिता, खूप भोळी आहेस ग तू, किती साधी आहेस. बघ जरा, माझ्या दादाने तुझ्या घरच्यांवर 30,000 रुपये उधळले ना, त्याचं हे बिल आहे. आता या गौरीच्या हातात बिल दिलंय अर्पिताने. आता गौरी म्हणते, अहो अर्पिता ताई, मला या बिलाबद्दल खरंच काहीच माहिती नाहीये हो. आता अर्पिता काही बोलणार तेवढ्यात रागिणी म्हणते, अरे बाप रे, केवढी कमाल ऍक्टिंग करतेस ग तू, हे तुझे ऍक्टिंगचे स्किल आहेत ना ते अभिसमोर दाखव, आमच्या समोर नाही. आणि हे जे नवीन कोरा फ्रीज घेतलाय ना, त्याच्यात थंडगार पाणी प्यायचं सोडून इथे नवऱ्याचे कपडे धुण्याचे नाटक काय करते ना ग तू, मानलं पाहिजे बाई तुला. नाही आम्हाला ना तू सांगूनच टाक, नवऱ्याला विकून तू कधी नवीन बंगला बांधणार आहेस तुझ्या माहेरी, सांगून टाक ना.
आता अर्पिता म्हणते किती खोटारडी आहेस का खरंच गौरी तू. तुला आपल्या नवीन घरामध्ये फ्रीज दिसतोय का फ्रीज? आणि तुझ्या माहेरी फ्रीज गेलाय हे न कळण्या इतपत दुधफळी वाटले का मी तुला? गौरी म्हणत असते अर्पिता ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अर्पिता म्हणते माझा काहीही गैरसमज वगैरे होत नाहीये गौरी, तू खरंच खोटारडी आहेस आणि तुझ्यासारखे तुझे घरचे पण निर्लज्जच आहेत. पसरले त्यांनी माझ्या दादा पुढे हात, म्हणले असतील आम्हाला फ्रीज पाहिजे. माझा दादा बिचारा भोळा भाबडा तो फसला तुमच्या लोकांमध्ये. दिला असेल माझ्या दादाने नवीन फ्रीज घेऊन कोरा करकरीत चांगला. आता रागिणी म्हणते नको ग अर्पिता, नको त्रास करून घेऊस ग स्वतःला. अगो किती आणि कशाचा त्रास करणार आहेस तू अर्पिता? रागिणी मुद्दाम आता या अर्पिताला आग लावते, म्हणजे मुद्दाम तिला म्हणते की आता असंच होणार आहे ग, अभि आता यांच्यावर असेच पैसे उधळणार, हे असंच चालू राहणार. आता अर्पिता म्हणते असं कसं होऊ देईल मी आहे ना अजून जिवंत. आणि इथून पुढे जर तुझ्या घरच्यांनी माझ्या दादाकडे काही मागितलं ना तर याद राख गौरी, माझ्या दादाकडनं काही घेतलं ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं गौरी. अर्पिताने तिला धमकवलंय लिटरली. खरं तर अर्पिताची चूक नाहीये, पण अर्पिता विसरली का तिचा नवरा काही वेगळं करत नाहीये तिथे राहून. असो, जो तो ज्याच्या त्याच्या स्वार्थाप्रमाणे वागायला लागतो हे मात्र खरं. वाईट परिस्थितीमध्ये प्रत्येकाचे खरे रंग दिसायला लागतात हे खरं आहे प्रेक्षकांनो. तर आता रागिणी या गौरीला बघते आणि तिला म्हणते तुला काय वाटलं ग गौरी, इथे राहणं एवढं सोपं आहे? या घरात राहणं खूप सोपं आणि सोयीचं असणार आहे असं वाटलं का ग तुला? आता नसणार आहे तसं गौरी, तुलाही कळेलच हळूहळू. आता उगाच रागिणी गौरीला परेशान करत असते. तसं बघितलं तर रागिणीचा आणि गौरीचा काहीही संबंध नाहीये. रागिणीने तिच्या घरी गेलेलं बरं. असो, पण आता पुढे आपण बघतोय ही गौरीची आई खूप खुश होते आणि म्हणते अगं बाई इतकं छान फ्रीज लागला आपल्याला लॉटरीमध्ये. मग ती काकू आणखीन तिखट मीठ लावून सांगते हो ना ओ बहिणी, बघा ना किती छान फ्रीज लागला. गौरीची आई म्हणते आपल्याला आतापर्यंत साधा मिक्सर लागला नाही आणि एवढा मोठा फ्रीज लागला काय हो, खरंच आपल्याला हा फ्रीज लॉटरीमध्ये लागला का? शोभा म्हणते बघा ना किती लॉटरीची तिकीट काढली पण नेमकं भाऊजींनाच लॉटरीचं तिकीट लागलं अहो, फ्रीज लागला. आता ही गौरीची आई तीनदा विचारत असते खरंच का हो, खरंच तुम्हाला लॉटरीमध्ये फ्रीज लागला? गौरीचे बाबा हो म्हणतात. खरं तर गौरीच्या बाबाने असं म्हणायला नको होतं. काय सांगू आता पुढे मी, बघा काय होतंय ते. आता ही काकू म्हणत असते काय मोठे भांडे बसतात ना या फ्रीज मध्ये, खूप छान आहे बाई हा फ्रीज. काकूला फ्रीजचं जरा जास्तीच अप्रूप वाटतंय. गौरीची आई म्हणते काय हो, 1 रुपया पण नाही भरावा लागला का? आता ही काकू म्हणते नाही ना वहिनी, कुठे पैसे भरले तुम्ही, काय हो एवढी चौकशी घ्या ना जरा, गारगार आनंद फ्रीजचा. आता ती गौरीची आई म्हणते खरंच का हो बक्षीस लागलं आपल्याला हे एवढं मोठं? मग आता ते गौरीचे बाबा म्हणतात हो अगं खरंच बक्षीसच लागलंय. मग आता गौरीची काकू सारखी डोळे वटारून बघत असते बरं का त्या गौरीच्या बाबाकडे, जेणेकरून त्यांनी सांगू नये ना की अभिमन्यू सरांनी फ्रीज दिलाय म्हणून. तर अभिमन्यू सर इकडे फोनवर कोणाशी तरी बोलत असतात आणि आता नाश्ता करायला म्हणून टेबलवर बसलेत. मग अर्पिताने फ्रीजचा विषय त्यांच्याकडे काढलाच, तोही अडून. अर्पिता म्हणते दादा काय रे, लोकांना सांगतोयस की फॉर्मॅलिटी वगैरे पाळू नका, गरज नाहीये, पण स्वतः मात्र फॉर्मॅलिटी पाळायची संधी सोडत नाहीस. आता हे सर म्हणतात कसली फॉर्मॅलिटी केली मी? आता ही अर्पिता म्हणते सासूरवाडीला जायची, त्यांना हवं नको ते बघायची. असं का बघतोयस रे माझ्याकडे? दादा मांजराने कितीही डोळे मिटले ना तरी सुद्धा दिसतं लोकांना मांजर दूध पितोय म्हणून. आता हे सर म्हणतात अर्पिता मुद्द्यावर आहे, काय बोलतेस तू? मग आता अर्पिता म्हणते तुला काय गरज होती रे त्या पाचपुतेंना फ्रीज वगैरे गिफ्ट देण्याची? अर्पिता म्हणते अरे अजून तुला आणखीन भेटवस्तू द्यायच्याच असतील ना त्यांना. नाही त्यांनी तुला सांगितलंच असेल त्यांना काय हवंय पुढे ते फ्रीज नंतर. आता हे अभिमन्यू सर म्हणतात हे बघ अर्पिता त्यांनी मला काहीही मागितलेलं नाहीये, मी त्यांना स्वतःहून तो फ्रीज दिलेला आहे गिफ्ट म्हणून. मग आता लगेच शेखर मध्ये बोलतो आणि म्हणतो दादा हाच पॅटर्न असतो या लोकांचा, समोरच्याला असं कात्रीत पकडायचं ना की न मागता आपोआप सगळं काही मिळतं. पण काय ना कात्रीत सापडायचं की नाही हे आपण ठरवलं पाहिजे ना. आता अभिमन्यू सर त्याला टोमणा मारत म्हणतात आपल्या मनाविरुद्ध आपल्या जवळच्या माणसांसाठी आपण कात्रीत सापडतोच नाही का शेखर भाऊजी? मग आता शेखर चुपचाप बसतो. मग अर्पितालाही कळलाय अभिमन्यूचा टोमणा. आता अर्पिता म्हणते दादा त्यांना काय बोलायचे ऐकून तरी घे रे. अभिमन्यू सर म्हणतात तुम्हाला काही कमी पडतंय का या घरामध्ये? आता अर्पिता एकदम चुपच बसते पण तरी सुद्धा ती पुन्हा बोलायचा प्रयत्न करते. शेखर आता तिथून निघून जातो आणि आता लपून ऐकत असतो या दोघांचं बोलणं. आता अर्पिता म्हणते हे बघ दादा ज्या वस्तू या घरामध्ये येणार आहे इथून पुढे त्या वस्तू तू त्या घरामध्ये नेणार आहेस का? तर आता अभिमन्यू सर म्हणतात हे बघ अर्पिता
मला जे ठरवायचं असतं ते माझं मी ठरवतो, मी कोणाला विचारत नसतो. अर्पिता म्हणते, इथून पुढे विचारशील ना तू आता तुझ्या बायकोला? अभिमन्यू सर म्हणतात, अगं तू चुकीच्या दिशेने जाणं जरा थांबवशील का अर्पिता? गौरीला का मध्ये खेचतीयस? तिला यातलं काहीही माहिती नाहीये. आता अर्पिता म्हणते, माझं तिला सांगून झालंय. अभिमन्यू सर म्हणतात, काय? कुठे ती? गौरी, ए गौरी. आता अर्पिता म्हणते, ती घरात असेल तर येईल ना. मग अभिमन्यू सर म्हणतात, कुठे गेली आहे गौरी? अर्पिता म्हणते, गेली असेल तिच्या माहेरी फ्रीजमधलं थंडगार पाणी प्यायला. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, अर्पिता तुला मी पुन्हा पुन्हा सांगतोय, त्यांनी मला फ्रीज मागितला नव्हता, मी त्यांना गिफ्ट केलाय. गौरीचा यात काहीही संबंध नाहीये. तिला समजण्यात तू गफलत करतेयस अर्पिता. अर्पिता अजून वर आवाजात म्हणते, गफलत माझी नाही तुझी होतीये दादा. आणि गौरीची तर अजिबात गफलत होत नाहीये, नाही का? तिला पूर्ण कळालंय, तिने तिच्या पद्धतीने तुला बरोबर वळवून घेतलंय सुद्धा दादा. अरे तुला वाटतंय ना तितकी सरळ मार्गी पोरगी नाहीये ती. तुला कसं कळत नाहीये रे हे? अरे जरा विचार कर. अरे तुमच्या दोघांमध्ये वयाचं अंतर असून सुद्धा गौरीने तुझ्याशी का लग्न केलं? अरे समजून घे ना तू. मूर्ख आहे का ती गौरी? अभिमन्यू सर आता जोरात टेबलवर हात आपटतात आणि निघून जातात. दोघा बहीण भावंडामध्ये जबरदस्त वाद चालू आहेत, फक्त आणि फक्त या शेखर आणि रागिणीमुळे. काय अवघड आहे नाही? पण आता बघा हा प्रेक्षकांनो, इकडे गौरीच्या माहेरी या फ्रीजचं जरा जास्तीच कौतुक चाललंय. आता गौरी तिथे जाते, पण काय होतं बघा, गौरीची आई त्या मन्याला म्हणत असते, मन्या अरे 4-5 ग्लास सरबत पिलायस तू, थंडगार पाण्याने घसा धरेल ना तुझा. आता बस बरं, ठेवून देते सरबत. आता मन्या म्हणतो, अरे मी छोटा आहे म्हणून मलाच बोलायचं का? मगासपासून आई 10-15 ग्लास सरबत प्यायलीये थंड. तिला कोणी काही बोलत नाही. मग आता या माधवीताई म्हणतात, काय ग शोभा, अगं तू अशी वागलीस तर त्या मन्याला बोलण्यात काय अर्थ आहे? आता लगेच ती शोभा काकू येते मन्याजवळ आणि म्हणते, काय रे मन्या, हे आगाऊ गाढवा, अरे माझ्याशी काय बरोबरी करतोस रे गधड्या? माझी तुझी बरोबरी आहे? गौरीची आई म्हणते, अरे फ्रीज फुकट मिळालाय म्हणून काय बिल फुकट येणार आहे का? बिल तर भरायचंय ना आपल्याला. आता फार झालं तुम्हा दोघांचं. दर 2-2 तासाला मी आता फ्रीज बंद करणार आहे. काकू म्हणते, अहो वहिनी, मग आधीचा फ्रीज काय वाईट होता? आता लगेच इथे गौरी येते आणि म्हणते, हो काकू, मला पण तोच प्रश्न पडलाय, आधीचा फ्रीज काय वाईट होता एवढा? मला सगळ्यांनी सांगा, हा फ्रीज घ्यायची काय गरज होती? मग मन्या म्हणतो, अगं गौरीताई, घेतला नाहीये, लॉटरीच्या बक्षिसात मिळालाय. गौरी म्हणते, काय खरंच लॉटरीच्या बक्षिसात मिळालाय का? दिलाय कोणी? आता लगेच ही गौरीची आई म्हणते गौरीला, हे सगळं विचारणारी तू कोण आहेस ग? आणि आता तर थेट आई वडिलांना जाब विचारण्यापर्यंत तुझी मजल गेली का ग? गौरी म्हणते, नाही ग आई, अगं जाब नाही विचारते मी, प्रश्न विचारतीये. आता गौरीच्या आईला टेन्शन आलं जरा. गौरी छान बोलते हा प्रेक्षकांनो. गौरी म्हणते, आई, प्रश्न जर चुकीच्या गोष्टीवर विचारले नाही ना, तर ते चुकीच्या गोष्टी दिसतही नाही आणि कळतही नाही. मग आता तिची आई म्हणते, ही काय बोलतीये? कोणी चूक केलीये? कशाची चूक केलीये? मग गौरी म्हणते, अगं आई, हा फ्रीज अभिमन्यू सरांनी पाठवलाय. आणि आता तिच्या आईला लक्षात येतं की हे सगळं अभिमन्यू सरांनी दिलंय म्हणून, आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. कसं आहे ना प्रेक्षकांनो, घरामध्ये वितंड वाद असले किंवा एकमेकांमध्ये मतभेद असले, भांडणं असले, तर लोक असे गैरफायदा घेतात आणि त्याचं उत्तम उदाहरण या मालिकेत दिलंय. अगदी अभिमन्यू सरांच्या घरी सुद्धा आणि गौरीच्या माहेरी सुद्धा. तर पुढच्या भागात आपण बघतोय, अभिमन्यू सर आणि गौरी आजूबाजूला बसलेले दिसतात आणि प्रिन्सिपल सर म्हणतात, काय हो, या पदर ओढलेल्या मिसेस राजशिर्के आहेत. असं बोलल्यानंतर अभिमन्यू सरांची भांबेरी उडाली आहे. थोडक्यात काय, आता कॉलेजमध्ये यांच्या लग्नाचा तमाशा होणार आहे. बघूयात आता पुढे काय काय घडतंय. मालिका इंटरेस्टिंग वळणावर आहे हे मात्र नक्की. तर आता भेटूयात पुन्हा एकदा सोमवारी या मालिकेच्या नवीन भागाच्या रिव्ह्यू सहित. आणि प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी अजूनही या मालिकेचे भाग राहिलेले म्हणजे बघायचे राहिले असतील वगैरे, त्यांनी आपल्या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन सगळे भाग बघू शकतात. सगळे भाग आतापर्यंतचे दिलेले आहेत. आणि आजचा भाग आवडल्यास लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. अजूनही बऱ्याच प्रेक्षकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये. प्लीज असं करू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.